नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीमध्ये विविध पोस्ट साठीची भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ती भरती सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरळ सेवा पद्धतीने ही भरती होणार आहे। ज्यांचा वीज तंत्री हा जो ट्रेड झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठीची ही भरती आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये तुमच्याकडून ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन मागवण्यात आलेले आहे आणि आता ही जी काही भरती आहे ती कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आहे तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशिम हे जे काही जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांसाठीची ही भरती आहे मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे परिमंडल आहे त्या परिमंडलामध्ये ही भरती असणार आहे आणि इथं बघा त्याच्यामध्ये रिक्त ज्या जागा आहेत त्या कोणत्या आहेत बघा, वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली याच्यासाठी एकूण जागा बघा किती आहेत तर 126 जागा आहेत आणि कास्टनुसार किंवा प्रवर्गानुसार कोणत्या कास्टला किती जागा उपलब्ध आहे ते इथं तुम्हाला तक्त्यामध्ये दिलेले आहेत। त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते तंत्रज्ञ एक पारेषण प्रणाली त्याच्यामध्ये जागा बघा किती आहेत, एकूण 185 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की प्रत्येक प्रवर्गानुसार कशा पद्धतीनेच त्याचं डिवायडेशन करण्यात आलेलं आहे ते पाहू शकता। त्याच्यानंतर तंत्रज्ञ दोन पारेषण प्रणाली त्याच्या एकूण जागा किती आहेत तर 293 जागा आहेत मित्रांनो। खूप जास्त जागा ज्या आहेत त्या ह्या जास्त जागा इथं तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत आणि ही जी भरती आहे ही भरती सरळ सेवा पद्धतीने भरती असणार आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला वेतन जे आहे ते वेतन श्रेणी कशा पद्धतीने असणार आहे तिथं दिलेले आहे। वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली जी आहे त्याच्यासाठीची वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तंत्रज्ञ एक ची जी काही वेतन श्रेणी आहे तीही तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिलेली आहे आणि पुढचं तंत्रज्ञ दोन जे आहे त्याचीही वेतन श्रेणी तुम्हाला इथं दिलेली आहे मित्रांनो। या वेतन श्रेणी व्यतिरिक्त तुम्हाला महागाई भत्ता असेल, घरभाडे भत्ता असेल, वैद्यकीय भत्ता असेल किंवा इतर जे काही कंपनीच्या नियमाप्रमाणे भत्ते आहेत तेही इथं लागू असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं अनुभव आणि शैक्षणिक पात्रता काय असावी याबाबत दिलेला आहे। इथं तुम्हाला NCTVT चा जो ITI आहे तो तुमचा झालेला पूर्ण असला पाहिजे आणि त्यातला ट्रेड कोणता आहे तर वीज तंत्री। ज्यांचा वीज तंत्री हा जो ट्रेड झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठीची ही भरती आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये तुम्हाला इथं एक्सपिरियन्स किती मागितलेला आहे बघा, जर वरिष्ठ तंत्रज्ञ जर असेल तर एकूण तुम्हाला 6 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव असला पाहिजे। त्याच्यानंतर तंत्रज्ञ एक साठी तुम्हाला 4 वर्षाचा अनुभव असला पाहिजे आणि तंत्रज्ञ दोन साठी 2 वर्षाचा तुम्हाला इथं अनुभव असला पाहिजे। आता हा अनुभव कसा ग्राह्य धरला जाईल किंवा हा अनुभव कशाचा तुम्हाला इथं असणं गरजेचं आहे तर इथं दिलेलं आहे तुम्हाला अति उच्च दाब उपकेंद्र किंवा अति उच्च दाब वाहिनीचं जे संचलन होतं किंवा जिथं त्याचा साठा होतो अशा ठिकाणचा तुम्हाला अनुभव असला पाहिजे किंवा इथं दिलेला आहे अति उच्च दाब म्हणजे 66 kV व त्यावरील विद्युत दाबाची पातळी असेल अशा ठिकाणचा अनुभव असला पाहिजे। त्याच्यानंतर ज्या कंपनीचे भाग भांडवल 100 कोटीच्या वरती आहे अशा कंपनीचा तुम्हाला इथं अनुभव असला पाहिजे। इथं बघा म्हटलेलं आहे खाजगी कंत्राटदार किंवा मालकाचा अनुभव असेल तर तो इथं ग्राह्य धरला जाणार नाही, ते इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्हाला वयोमर्यादा ज्या आहेत त्या वयोमर्यादा शासनाच्या नियमाप्रमाणे दिलेल्या आहेत। किमान 18 वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि कमाल 38 वर्ष असलं पाहिजे। जे विद्यार्थी कॅटेगरीनुसार येतात त्यांचं जे काही आरक्षण आहे ते शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना आरक्षण किंवा त्याच्यामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे वयामध्ये। आता आपल्याला पाहायचं आहे की याची निवड पद्धत कशा पद्धतीने असणार आहे तर याची निवड पद्धत जी आहे ती ऑनलाईन परीक्षा होणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मार्कांचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण कशा पद्धतीने दिलेलं आहे बघा। तुमचं जे प्रोफेशन आहे त्याच्यातील तुम्हाला 50 प्रश्न असणार आहेत आणि एकूण 110 गुण असणार आहेत त्या प्रश्नांना, 50 प्रश्नांना। त्याच्यानंतर सामान्य अभियोग्यता चाचणी म्हणजे जनरल ऍप्टिट्यूड असणार आहे, तर्कशक्ती असणार आहे, संख्यात्मक अभियोग्यता असणार आहे आणि मराठी भाषा असणार आहे। असे त्याचे 80 प्रश्न असणार आहे आणि 40 गुण असणार आहेत। असे एकूण भाग 1 व भाग 2 मिळून 150 मार्काची तुमची परीक्षा होणार आहे। ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे, एकाच वेळेला ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये एकत्रित कालावधी जो आहे तुम्हाला ऑनलाईन परीक्षेसाठीचा
तो 120 मिनिटांचा देण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे, हे लक्षात ठेवा. 1/4 मार्क हे तुमच्या एका चुकीच्या प्रश्नाला कट केले जाणार आहेत, इथं लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला सर्व प्रश्न जे आहेत ते सर्व प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये तुमची ज्या वेळेला अंतिम यादी जाहीर होणार आहे, तुमचे जे काही ऑनलाईन परीक्षेचे मार्क असणार आहेत त्याच्यानुसार तुमची अंतिम यादी जाहीर होणार आहे. आणि त्याच्यातून तुमची शारीरिक आणि वैद्यकीय ही चाचणी होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं जे काय आहे ते अंतिम यादी लागणार आहे किंवा तुमची निवड केली जाणार आहे, ते इथं लक्षात घ्यायचं आहे. परीक्षा केंद्र पण तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत की कोणकोणते परीक्षा केंद्र आहेत ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे काय ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे त्याच्यासाठी परीक्षा शुल्क बघा किती आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600 रुपये इतकी परीक्षा शुल्क आहे. आणि कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांसाठी 300 रुपये परीक्षा फी आहे. दिव्यांग किंवा माजी सैनिक जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क असणार नाही, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सदर परीक्षा शुल्क हे परत तुम्हाला मिळणार नाही किंवा रिफंड तुम्हाला मिळणार नाही. तर ही जी भरती आहे त्या भरतीची ऑनलाईन जे काय आपल्याला ऍप्लिकेशन करायचे आहेत त्याची तारीख इथं देण्यात आलेली आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. ही महाट्रान्सकोची वेबसाईट आहे, त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथं जी जाहिरात आहे ही जाहिरात पाहायला मिळेल. आणि ही जी काही भरती आहे याच्यासाठी तुम्हाला IBPS मार्फत ही भरती घेतली जाणार आहे. तुम्हाला पाहू शकता ही IBPS ची वेबसाईट आहे. या वेबसाईट वरती तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून करायचे आहेत तर 15/7/2024 पासून ते 9/8/2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन या परीक्षेसाठी करायचे आहेत. या दोन्ही वेबसाईट मित्रांनो लक्षात ठेवा, दोन्ही वेबसाईट पाहायच्या आहेत. आणि तुम्ही जर वीज तंत्री हा तुमचा ITI चा ट्रेड झाला असेल तर नक्कीच तुम्ही ही परीक्षा मित्रांनो देऊ शकता. तर मित्रांनो तुम्हाला याबाबत आणखीन काय शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या भरतीच्या व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.